हे बघा इकडे नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत तुमच्यापर्यंत येतं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज गुढी पाडवो आणि नवीन वर्षात तुमका हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षात तुमका सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ. तर माझ्यासोबत सुजल कोलते यात पहिल्यांदा माझ्यासोबत दिलो बाबा. गेल्या वर्षी पण माझ्यासोबत होतो पाडव्याक. आपण डोंबिवलीत गेला शोभायात्रेनिमित्त. तर आज माका गावचा 20ला फडके रोडला शोभायात्रा भाऊ डोंबिवली. तर आता आपण जातो आणि कोण येतात बहीण येतात माझी. तर आपण आता वाजलं तर 10:30 वर वाजून गेले. तर आपल्या काय काय बुक भेटायचं पण माहीत नाही, पण जेवढा बुक भेटा तेवढा कवर करण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत माझा व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको आणि कमेंट नक्की टाका. तर आपण आता जाऊया डोंबिवली स्टेशनला. असो किती वेळ लागतं काय माहीत नाही. पब्लिक तर आता नुकती जातं, तर आपल्या हातात जातं. आपल्या टायमार असो. गेल्या वर्षी आपण लवकर गेला पण लवकर करायला गेला, पण आपल्या नंतर भेटला भाऊ. पण बघू आता काय भाऊ भेटतं. आता जाऊया आपण आता थोड्या उशीर. तर आता आपण डोंबिवली वेस्टकडून ईस्टकडे जातो आणि आपल्याबरोबर मगाशी बघितलं सुजला आणि त्या विशाखा हिला आमच्याच गावातला. तर आता हे बघा तुमका आवाज येत असतो ऐका ढोलांचो. ढोलपथक गेलेला असा खाली. तर आपण बघूया कुठला आता. माका ते गाणा ढोलपथकात म्हणतात तर बघूचा, पण त्या म्हणतात कधी काय आपल्याला भेटता काय माहीत नाही. बघूचं बघूया. तर इकडे महिलांचा लेझिमा वाटता. बघूया काय आहे आधी. तयारी करता सेटअप चालू आहे. 2 मिनटं का 1 मिनटं. मित्रांनो बघू शकतास किती क्राऊड आता इकडे डोंबिवलीत शोभायात्रेसाठी. गुढीपाडव्यानिमित्त इकडे सगळेजण क्राऊड या जमा झालेले दिसतात. आणि समोर एक पुढे एक ढोलपथक गेला पावनखिंड म्हणून आणि हे असा समर्थ. तर आता इकडे आपण जाऊया आणि ह्या समोरचा दिसता आता बावला बघा आधी. आई काय रे या काय रे गेलो सुजल सुजल बाळ. गर्दी जाम हा. काहीतरी केल्यानी काहीतरी विषय जाऊ कुठात लागतला माका. तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गुढीपाडव्यानिमित्त एकतरी कमेंट टाका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. इकडे बघूया तर मस्त आहे एकदम. घरी गेलो येऊ. पब्लिक बघा गणपतीच्या आगमन सोहळ्यात असताना तसा पब्लिक हा. तर आम्ही इकडे तिकडे बघतो पण आमका बघूची रांगोळी गेल्या वर्षी आमका बघूक भेटली नाही. तर आता इकडे बघित बघित आम्ही इला गणपती मंदिर संस्थान आहे इकडे. बघूया इकडे आज तरी बघूया भेटता का बघू. आणि पब्लिक तर जास्त आहे सगळीकडे. क्राऊड पाडव्यानिमित्त मुंबई आली ना. या गुढीपाडव्याची आतुरता यांका अशा जाती असता की कधी पाडवा येतं आणि कधी नटान थटान बाहेर पडतोच असं असतं विषय. तर आपण आता आतमध्ये जाऊया बघूया काय काय आता. काय बे सुजल असा असा हे बघ. चल आता जाऊ का हरकत नाही मग. तर बघूया थांबा तुमका पण दाखवते काय रांगोळी काढली जब्बर. 2 मिनटं ही बघ वंदे मातरम भारी काढले जब्बर काढले नाहीत ना. गेल्या वर्षी आपल्या गेवचा पण दात झाला हवा नशीब. गेल्या वर्षी साध्य आला नाही पण यावर्षी झाला हवा.
वंदे मातरम. भाषांमध्ये. आणि ही दिसतात ना ही रांगोळी आहे का रिअलमध्ये काढलेले जब्बर काढले. तुमचं मागे दाखवले मी मित्राच्या घरात गेले महाबळेश्वरला तेव्हा त्याच्या अंड्याच्या भावानं काढलेलं नाही रांगोळी जब्बर होती. तर ही पण तशीच काढलेली आहे सेम रिअलमध्ये वाटतं. तर भारी वाटतं एकदम. आत्ता माका इला सार्थक झाला म्हणजे काहीतरी येऊन बघितले त्या बघूचा होता तर बघू भेटला माका. आणि ते बघा 150 वर्ष पूर्ण वंदे मातरम. तर मित्रांनो इकडे आमका आतमध्ये जाऊचं अलावडा काय असा असा गिफ्ट नाही घेतले भारी वाटतं पण जी मराठी जी मराठी मी मराठी. इकडे काय काय एवढेच आहेत नॉर्मलच. स्पर्धा होते. हे काय त्यांचे स्पर्धक क्रमांक लिहिलेले आहेत. हे काय स्पर्धक क्रमांक लिहिलेले स्पर्धक क्रमांक. तर भारी वाटतं इकडे पण तर मित्रांनो हे सगळे लहान पोरांनी वाटतं रांगोळी काढलेले भारी वाटतं. आणि हे बघा इकडे पण काढलेली आहेत सगळीकडे आणि त्यांचे क्रमांक लिहिले स्पर्धक क्रमांक 1 2 3 4. आणि त्यातल्या त्यात ही माका एक आवडली मस्त आहे की ही बघ आणि पुरणपोळीचा ताट. हां जब्बर वाटतं रांगोळी. मस्त आवडली तर नक्की कमेंट करा. आणि शेडिंग बिडिंग जब्बर वाटतं एकदम रिअल वाटतं भारी वाटतं. आणि एक इकडे एक रांगोळी आहे मग दाखवते ती बघा. नाही पूर्ण प्रमुख सॉरी. तर मित्रांनो आता आपण इकडनं रांगोळी बघून निघतो आहोत तिकडे जाऊ. गेल्या वर्षी मला भाऊ भेटली नव्हती पण यावर्षी नशीब बघले तरी. तर माका एकच रांगोळी आवडली जी म्हणजे रिअलमध्ये वाटली ना एकदम सण काढले नसतात त्याला पाडव्याची एकदम म्हणजे पूर्ण त्यांना हातातली पूर्ण कला जीव होतले ना त्या रांगोळीत अशी रांगोळी काढल्या एकदम हॅडसॉफ्ट त्याच्यासाठी. आणि एकदम माका तर भारी आवडली. तुमचं कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. तर आत्ता आपण तिकडनं निघून जरा ढोलपथक बघूचा माका तर तिकडे जातो. गर्दी तर भरपूर क्राऊड झाला. आपण लेट इलाव ना 10 वाजलेले 10-10:30 वाजले त्या आवश्यक. तर सगळे इकडे पाडव्यानिमित्त हे बघा सगळेजण इलेले असतात आणि गर्दी तर जाम आहे इकडे. म्हणजे मगाशी तुम्ही बघितलास जेवढा गणपतींच्या आगमनाक असताना तेवढा क्राऊड इकडे पाडव्याक डोंबोलीत साठला. इकडची आता दिवा कल्याण साईडची सगळे पब्लिक इकडे गेलेला. आणि गिरगावला तर जाम गर्दी असते. जाऊचं प्लॅन होतं पण काय सक्सेस झालो नाही. नेक्स्ट टाईम बघू. हे गिलावा काढून येत तोंडाकडून पासून 4-5 थर चढून येत फोटो काढूसाठी खास 1 दिवसासाठी. हे बघ तर मा बघूचा ढोलपथक अरे ते मान मोडा काय रे कोणतरी यावचा असं वाटतं. ढोलांचा आवाज पण नाही येता काही काय रे आवाज पण नाही ढोलांचा. हा सोनी मराठी दादा आवाज येत नाही का ढोलांचो. गेल्या वर्षी एक सेलिब्रिटी तरी दिसलेले यावर्षी कोणच दिसत नाही. आणि मी एक सेलिब्रिटी दिसलोय मग. अरे ही बघ आहे थांब दाखवतो. मी एक सेलिब्रिटी तिकडे एक रांगोळी आहे एकदम भारी. सगळीकडे जाऊ तिथे रांगोळी आजच्या दिवसात रांगोळी. ते बघा तिकडे ते मगाचे सुरू केले तिकडे ते लागले त्यांचे बोल लागले 20. अरे भली मोठी काढल्या ना. समोर ना चल ही बघा
जब्बर काढल्या नाही पण हा किती टाइम लागलो असा जाम टाइम लागलो असतो तो नाही बरं काढल्या ना ते बघा तिकडे बघा पुढे सुरू ठेवल्या आणि पाठीमागे गेलो तर हे बघा इकडे बघितलास काय काय करून आणतात का दुसऱ्या पुढे बसवलं लॅब्रेड आला आणि टोपी पी घालून एकदम रावसमध्ये सेलिब्रिटीसाठी त्या का गर्दी जमलेली आता बघूसाठी फोटो काढूसाठी लागले भूक मित्रांनो आता आपण जातो माझ्यासोबत सुजेला सगळेजण सोबत इथे गोकळा फिरवतोय आम्ही सिंगल आवश्यक फिरतो आमचे नशिबात कधी फिरता देऊ जाणे आणि तुमका रील्स बघूची असतात ना पाडव्याची आणि तर माझ्या इन्स्टा आय डीवर नक्की फॉलो करा इन्स्टा आय डी मी खाली देऊन ठेवते स्क्रीनवरती दिलेली आहे माझी इन्स्टा आय डी याची पण इन्स्टा आय डी आहे तुझी इन्स्टा आय डी काय सुजल_SK अरे बाबा लय लांब आहे. खाली स्क्रीनवर देईन मी नक्की फॉलो करा इन्स्टा आय डी जाऊ आणि आता आपण जात आहोत जरा पुढे बघू काय भेटता का बघू गेल्यासारख्या गेल्या वर्षी रांगोळी बघू भेटली नाही यावर्षी भेटली बघू सगळी जाऊ ते नजर जातात ते कोण ना कोणतरी सोबत होत प्रत्येकाच्या आमच्यासोबत असे सिंगलच वाटतं आम्ही यावर्षी सिंगलच जातो पुढल्या वर्षी कोणतरी बघू बया हा पुढल्या वर्षी सिंगल नाही डबल येणार पुढच्या वर्षी डबल येणार पुढल्या वर्षी डबल येणार बघूया वर्षभरात काय आपली तिकडे नजर जातात आता इकडे आम्ही घेतो आम्ही दोघा येतो त्याच्या सेलिब्रिटी आहे डोंबोलीचा आम्ही घेतो पण बघून ठेवा चेहरो बघून ठेवा डोंबोलीचा सेलिब्रिटी वेस्ट काहीतरी मोठं होणार हा लक्षात ठेवा बोललेला खरा करणार आहे आपण इकडनं जिल्हा सपना त्यांची 20 गोल झाले वाटतं 20 बॉल झाले आमचे 20 फिरानच संपले 10 आणि 20 मध्ये कन्फ्युजन होता कन्फ्युजन होतं तर मित्रांनो आता मी येईल रूमवर जाऊ तिकडनं येईल डोंबोलीतनं शोभायात्रा बघून तर आम्ही गेलो लेट 10:30-11 वाजलेले त्यामुळे तर आता मी जाते घराकडे व्हिडिओ कसं आला तर बघू व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती जर कोण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि गुढीपाडव्याच्या परत एकदा तुमका शुभेच्छा आणि नवीन वर्ष तुमका सुख समृद्धीचा आणि चांगला जाऊ तर आपण जाऊया अशात परत एकदा नवीन व्हिडिओसोबत तुमका भेटाया का असत तर परत एकदा दाखवीन नवीन चॅनलवरती तोपर्यंत टाटा आणि बाय बाय काळजी घ्या स्वयं रवा